आज आपण बनवतोय हॉटेलच्या चवीलाही मागे सारेल असं जास्त पसारा न करता, तामझाम न करता झणझणीत तर्रीदार चिकन. त्यासाठी मसाला तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, लसूण, आलं, टोमॅटो आणि काजू काढायचे. थेंबभरही पाणी न घालता मिक्सरला फिरून वाटून घ्यायचं. त्यानंतर इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धनेपूड, गरम मसाला घालायचा आणि भाजीला चव आणि रंग छान यावा यासाठी मी वापरणार आहे शर्विल मसाले यांचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. हे मसाले उत्तम क्वालिटीचे खडे मसाले वापरून बनवले जातात आणि या मसाल्यांमुळे भाज्यांना रंग आणि चव खूप छान येते. तर या ठिकाणी मी एक मोठा चमचा शर्विल मसाले यांचा कांदा लसूण मसाला घालणार आहे. 2 चमचे दही आणि तळलेला कांदा घालायचा. तयार वाटण घालायचं आणि सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करायचं. चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं. चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं. अर्धा तास चिकन मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. त्यानंतर पातेल्यामध्ये कांदा तळलेलं तेल आधीच होतं ते गरम केलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरे तडतडले की मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं, परतून घ्यायचं. मिठामुळे आणि चिकनला स्वतःचं असं छान पाणी सुटतं. त्या पाण्यामध्ये चिकन 2 ते 3 मिनिटं हलवत छान असं वाफवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आणखी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. पुन्हा एकदा हे चिकन मिक्स करायचं. इथे तुम्ही पाहू शकता चिकनला छान असं पाणी सुटलंय. आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालायचं. इथे मी थंड पाणीच वापरतीये. मिक्स करायचं आणि चिकन एक 15 ते 20 मिनिटं आणखी शिजवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कसुरी मेथी घालायची, मिक्स करायचं. झणझणीत तर्रीदार चिकन तयार आहे.